नमस्कार मित्रांनो, आज आपण वांगाविषयी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. वांग हा एक प्रकारचा एक आजारच झालेला आहे. वांग म्हणजे काय, आपल्या चेहऱ्यावरती भरपूर असा वांग येतो. वांगाने आपल्याला नको नकोसं केलेलं असते. वांग ही फक्त पहिला महिलांनाच यायचा, गरोदर महिलांना यायचा. आता पुरुषांना पण वांग येतो, मुलांना पण वांग येतो. वांगाचा एक प्रकारचा आजारच झालेला आहे. मग आज आपण त्याच वांगाचा नियोजन करण्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ती वांग आपण चुटकी सरशी गायब करणार आहे. फक्त मी जशा पद्धतीने औषध बनवतोय तशा पद्धतीने तुम्ही औषध बनवा आणि वांगांना ती लावायचंय. मग आता आपण वांगाचा इतका त्रास होतोय ना, वांग म्हणजे एक अवघडच परिस्थिती, दुखणंच झालेलं आहे एक प्रकारचं. मग त्याच्यामुळं आपण वांगाला आता करूया आपण सुरुवात. वांग म्हणजे बघा, आता वांगासाठी आणि आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे, एक म्हणजे कढीपत्ता लागणार आहे आपल्याला. ही कढीपत्ता लागणार आहे. ह्या कढीपत्त्याचं आपण तुम्हाला शेवटी सांगूया. बघा, मग आता आपल्याला वांगासाठी औषध बनवण्याकरता घ्यायचं आहे ती म्हणजे जायफळ. ही जायफळ घ्यायचं आहे आपल्याला. ही जायफळ लागणार आहे. मग ही जायफळ म्हणजे ही फक्त कुठं श्रीलंका, पुन्हा कोकण, सिंधुदुर्ग अशा ठिकाणीच ह्याची झाडाची लागवड होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याची लागवड नाही. आणि जायफळ म्हणजे कसं, एक प्रकारचं फळ येतंय आणि त्या फळामध्ये आतमध्ये जाळी असते आणि ती जाळीच्या मध्ये हे फळ असतं. मग ही जाळीच्या आतमध्ये फळ असतंय आणि त्याची जाळी आपण मसाला करता वापरतो आणि ही मसाल्याचाच पदार्थ आहे. हे जायफळापासून आपल्याला अनेक कितीतरी फायदे येतात. हे जायफळा म्हणजे तुम्हाला सांगतो, पुरणपोळीमध्ये जरी जायफळात घातलं ना तर पुरणपोळी इतकी छान होती की बोलायचंच काम नाही, इतकी छान होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जायफळाचं का नाही, आपल्याला पोटात दुखत असन, जेवण आपल्याला व्यवस्थित जात नसन, भूक लागत नसन, तरी जायफळ थोडं नॉर्मल खाल्लं ना तरी आपल्याला भूक पण लागते. मग चला, आपल्याला बाकीचं काय करायचं नाही. हे जायफळ आपल्याला घ्यायचंय वांगासाठी. आता हे वांगाला आपण कशा पद्धतीने ह्याचा वापर करतोय ती बघा. आपल्याला हळद पण लागणार आहे. वांगासाठी आपल्याला हळद लागणार आहे, जायफळ लागणार आहे. मग आता आपण सुरुवात करूया. आपल्याला ही जायफळ आहे ना, ती सुरुवातीला अशा पद्धतीने चिचून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं. आता आपण जायफळ आहे ना, ती बारीक त्याची बुकटी करून घ्यायची आपल्याला. कसला स्वादिष्ट एकदम वास येतोय. ही आपल्या पुरणपोळीमध्ये जर जायफळ घातलं ना, इतकी खमंग पोळी होती ना. सणावाराला आपण पोळ्या बनवतो त्या टायमाला जायफळ घालूनच महिलाही करतात. ह्याचा लय आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक उपाय आहे, भरपूर उपयोग आहे आपल्याला. त्याच्यामुळं आपण जायफळाचा भरपूर उपयोग करायचा. जायफळाचे कितीतरी फायदे येतात, भरपूर फायदे आहेत जायफळाचे. आपल्याला ह्याची भुकटी करून घ्यायची या जायफळाची. आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचंय. या जायफळापासून आपल्या वांगाला किती फरक पडतोय तुम्ही बघा. फक्त वांग आहे ना, ही नाहीसा होतो आपला. किती कलर, किती गोरा पान असतो, परंतु वांगामध्ये कसं आहे, निम्म्यापासून वरती काळपट चेहरा राहतो आणि खाली गोरा राहतो आपला. त्याच्यामुळं आपल्याला कुठल्या कार्यक्रमाला जायचं काही म्हणलं की आपल्याला काय करावं लागतं, पहिलं ब्युटी पार्लरला जावं लागतं. पार्लरमध्ये जावं लागतं. आपला चेहरा साफ व्यवस्थित धुवून घेतो पार्लरमध्ये. मग परत आपण काय करतो, आपला फ्रेश वाटतो चेहरा. मग पार्लरमध्ये काय म्हणतात, ही तुम्हाला एक ट्यूब घेऊन जावं लागेल. तुम्हाला ही ट्यूब 20 दिवस, 21 दिवस, 19 दिवस काय असं लावावं लागेल. मग ते आपण ट्यूब लावतो पण 3ऱ्या ते 4थ्या दिवशी परत आपल्या वांगाला अशी सुरुवात दिसायला. वांगाने आपल्याला नकोसं केलंय. मग आपण जे आता औषध बनवतोय ही तुम्ही वांगाला लावा. तुमचा वांग एक लावलं ना, आपण सांगतो तितक्या दिवस तुम्हाला वांग ही कसलाही येणार नाही. वांग म्हणजे लय बेकार दुखणं झालेलं आहे. आताही आपण बारीक करून घेऊया थोडं.
बघा आपण अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. बघा आपण आता ही पहा, बघा कशा पद्धतीने बारीक केलेलं आहे एकदम, आहे का. बघा हे बघा आपण आता चमच्याने काचेच्या डिशमध्ये आपण काढून घेऊया. बघा काढून घेतलेलं आहे. बघा परत आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काय आहे, बघा दूध लागणार आहे. बघा दूध, आणि हे दूध बी आपल्याला तुम्हाला सांगतो प्युअर शेळ्यांचं दूध लागणार आहे आपल्याला. शेळीचं दूध बघा, आपली शेळ्या बघा हे काही शेळ्या, हे शेळीचं ताजं दूध काढलेलं आहे. शेळ्यांचं दूध काढले म्हणजे कसं, शेळीचं दूध, शेळ्यांचं दूध ही कसं, शेळ्या 12 वनस्पती खात्यात, झाडपाला 12 जातीचा झाडपाला खात्यात. कारण त्याच्यामुळं आपल्याला शरीरात इतकं त्या दुधाचा फायदा राहा. आपण एक कप रोज शेळीचं दूध जरी पिलं ना तरी आपल्याला पचनक्रियाला ह्याला एकदम व्यवस्थित होतं. त्याच्यामुळं शेळीचं दूध आपल्याला एक घ्यायचं आहे. बघा आपण काढून घेतलेलं आहे दूध. बघा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला हळद घ्यायची. तुम्हाला मागाशी पण दावलेलं होतं मी, हळद घ्यायची आपल्याला. मग हे हळद, दूध आणि जायफळ हे घ्यायचं आहे आपल्याला. मग जायफळाचा फायदा आणि दुधाचा फायदा आणि हळद हे असं करायचं आहे बघा आपल्याला. मग बघा आता आपण ते पहा, बघा आपल्याला बघा आता जायफळ आपण एक अखंड कुटून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे, त्याची पावडर बनवलेली. तरी बघा आपल्याला आता ही कुटलेली आपण अशीच पुडीमध्ये ठेवूया, पण आपल्याला लागणार आहे आत्ताच्या पुरती म्हणजे बघा एवढी पावडर लागणार आहे. बघा लावण्याकरता आपल्याला घेतली ना, ते आत्ता लागणार आहे ती एका टायमाला लावण्याकरता. बघा एवढं जायफळाची पावडर घ्यायची. बघा ही पावडर घेतलेली परत आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे दूध. बघा आपल्याला दूध घ्यायचे. बघा दूध आपल्याला एवढा अर्धा चमचा घ्यायचं आहे. बघा यात बघा असं हे दोन्ही मिळवून असं मिक्सिंग करायचं आहे. बघा आता मिक्सिंग करायचे. बघा मिक्सिंग करून झालेलं आहे आपलं. मग आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे हळद, दूध शेळीचं आणि हळद. बघा शेळीचं दूध एकदम उत्तम असतं. शेळीचं आपल्याला दूध प्रत्येकालाच भेटन म्हणून असं सांगता येत नाही. त्याच्यामुळं गाईचं असतं, म्हशीचं असलं तरी चालतं. आणि शेळीचं दूध म्हणजे इतकं शरीरासाठी फायदेशीर आहे ना. आपल्या शेळीचं दूध कसं आहे, ती उतावळं दूध असतंय. आपल्या अंगामधलं इतकं रक्त फास्ट पळवतं ना, बीपीवाल्या माणसांना ह्याला तर का नाही अजिबात बीपीचा त्रास होत नाही. शेळीचं दूध, निरसं दूध जर एक रोज कपभर सकाळी पिलं तर इतकं दुधाची हात असतात. म्हशीचं दूध असतं ते आपलं धीम दूध असतं, थीर चलतं. मग का आपल्याला हळद घ्यायची, ती काय अर्धा चम्मचभर, बघा अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची. मग काय करायचं आहे आपल्याला मिश्रण. बघा आता आपल्याला ह्याचं मिसळून घ्यायचं आहे. मग आपल्याला अशा पद्धतीने हे मिसळून घ्यायचं आहे. बघा मग आपल्याला दूध थोडंसं गावणे आपल्याला घ्यायचं आहे. मग नॉर्मल दूध वरनं घ्यायचं आहे आपल्याला, कारण घट्ट झाले त्याच्यामुळं. बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडं दूध आणि टाकून आपण घेतलेलं आहे. ही वांगाला जर तुम्ही लावलं ना तर वांग आपलं इतक्या चुटकीसरचीच कमी होऊन जातो ना वांग. मग आता तुम्हाला किती दिवस लावायचं, कोणत्या टायमाला लावायचं, कसं लावायचं हे मी तुम्हाला समजा व्यवस्थित सांगणार आहे. कारण आमच्या ताईच्या चेहऱ्यावरती भरपूर वांग होता. त्याला इतकं ही वाटायचं ना, खराब चेहरा वाटायचा. संदा सारखं ती ही क्रीम आण, ती क्रीम आण, ऑनलाईन मागेव, भरपूर क्रीम आणायची, लावायची, तेवढ्या पुरतं कमी व्हायचा. 800 900 रुपयाला एक डब्बी होती, एक क्रीम होती, एवढी ती लांबाची क्रीम होती.
पण काहीही त्यांनी फरक पडलेला नाही. लावलं एक 10-15 दिवस लावलं, 20 दिवस लावलं की तेवढ्या पुरतं 2-3 दिवस असं चेहऱ्यावरती वांग गेल्यासारखं वाटायला लागला, आपला जाळा लागलेला आहे वांग. हीच अशा 7-8-10 क्रीम लावल्या तरी चालतील, परंतु ह्या क्रीमनी पण वांग कमी होत नाही. वांगाचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्याला टेन्शन राहतं, टेन्शन आलं की वांगाची उत्पत्ती तयार होती. पुन्हा आपली झोप पूर्ण न झाल्यामुळं वांग आपल्याला येतो. मग ह्याच्यासाठी ही वांगाला कसं आहे माहिती आहे का, आपण ही सोपा मार्ग आणि सरळ मार्ग करायचा. हो का, ही अशा पद्धतीने मिश्रण बनवायचं आपण. हो का, हे अशा पद्धतीने बनवले, मिसळून घेतलेले आपण. आणि तुम्ही म्हणता दादा कढीपत्ता दावला, हा कढीपत्ता काय करणार आहे तुम्ही? ह्या कढीपत्त्याचं असं वैशिष्ट्य आहे, जी आपण हे लावतो ना, हे लावतो त्या टायमाला का नाही, आपण ह्याची पानं सकाळच्या पारी कढीपत्त्याची रोज 2 असे आपण का आपल्या प्रत्येकाच्या दारापुढं घरापुढं शेजाऱ्यापाशी कुठं बी कढीपत्ता भेटतो किंवा मार्केटमधनं पण आणू शकतो आपण. बघा, आपण अशा पद्धतीने 2 कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि ही 2 पाने रोज सकाळच्या पारी, केव्हा तुम्हाला टाईम गावता तसं सकाळीच कमी, म्हणून त्याचं काही ही नसतंय. केव्हा बी 2 पानं अशी चावून एकदम त्याचं ही करून खायची. कारण कढीपत्ता म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे आपण कढीपत्ता भाजीमध्ये पोह्यामध्ये ह्याच्यात खातो, पण कढीपत्त्याचं काय होतं माहिती आहे का, आपण तेलामध्ये त्यांना परतून घेतो, त्याच्यामुळं ह्याच्यामधलं जीवनसत्व आहेत ना सर्व मरून जातात. त्याच्यामुळं आपल्याला ही पानं कच्चीच चावून एकदम खाऊन डायरेक्ट गिळून टाकायची. तुम्ही म्हणता दादा तो वांगाचा सांगतोय आणि कढीपत्त्याच्या मध्येच काय? कढीपत्ता म्हणजे हाच वांगावरती औषध आहे खरं. ह्याच्यापासूनच आपली कढीपत्ता आहे ना, ह्याच्यामुळेच आपल्या वांगावर परिणाम कमी होतो. डायरेक्ट एक कढीपत्ता खाल्ला ना तर वांग आपला एकदम कमी होतो. मग ही औषध लावायचं आणि कढीपत्त्याची 2 पानं रोजची रोज अशी चावून खाऊन गिळून टाकायच्यात. मग काहीही तुम्हाला कुठल्याही वांगाचं असं टेन्शन राहणार नाही, तुमचं वांग क्लिअर निघून जाणार. मग हे आता आपण बनवलेलं आहे ना, ही जायफळाचं ही, मग आपल्याला वांगासाठी चेहऱ्यावरती लावण्याकरता आपण बनवलेलं आहे. तरी ही आपण रोज संध्याकाळी नेमाने 7 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. 7 दिवस कंप्लीट रोज संध्याकाळी आपल्याला स्वच्छ थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवून घेऊन आपलं पुसून घेऊन आपण जशी आपण फेअर अँड लवली क्रीम चेहऱ्याला लावतो ना, अशा पद्धतीने वांगाला आपल्याला टिपकं देऊन जिथं जिथं चेहऱ्यावर समधीकडं आहे तिथं ही करायचं. हो का, हे आपण तुम्हाला हो का, जिथं जिथं वांग आहे ना त्याच ठिकाणी हो का आपल्याला असं लेप दिल्यासारखं लावून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व लावून घ्यायचंय. आणि आपण ही लावल्याच्या पुढं ह्याला कसलंही धुवायचं नाही, पुसायचं नाही, काय नाही. सकाळी डायरेक्ट आपण आंघोळ करतो ना त्या टायमाला धुवून टाकायचं. तुम्हाला 3ऱ्या दिवशीच याचा रिझल्ट भेटणार. 3ऱ्या दिवशीच तुम्हाला एकदम वांग निम्म्या पद्धतीने कमी झालेला तुम्हाला वाटणार. आणि आपण ही केलं ना तर तुम्हाला सांगतो क्लिअर वांग एकदम असा चेहऱ्यावरता निघूनच जाणार. मग आपण तिथनं मोहर आठवड्यातनं 15 दिवसातनं 1 वेळच करायचा, पण आता कंटिन्यू 5-7 दिवस करायचा. 7 दिवस आपण केलं ना तर तुमचा वांग क्लिअरच एकदम होऊन जाणार आहे. मग आपण हे अशा पद्धतीने बनवलेला वांगाचा व्हिडिओ ही तुम्हाला कसा वाटला आणि करून बघा. तुम्हाला फरक पडला तर तुमच्या नातेवाईकांना, जोडीदारांना, सांध्यांना सांगा. ही वांग 101% वांग आपला कमी होतो. काही आपण लेप बनवलेला आहे, मग तुम्हाला ही लेप आपण बनवलेला कसा वाटला ही तुम्ही आपल्याला सबस्क्रायबर करून सांगा. मग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण ही सांगितलेला उपाय हा 7 दिवस कंटिन्यू करा. कढीपत्त्याची 2 पाने चावून खा. तुम्हाला 100% ह्याचा रिझल्ट भेटणार आहे. नमस्कार.